मंडळी नमस्कार। सायंकाळचे 6 वाजलेत आणि मी सध्याला आत्ता आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती या गावी। अरुण शिंदे आणि विक्रम शिंदे या दोन्ही भावांनी मिळून प्रोशक्ती ॲग्रो फार्म या नावाने एक पोल्ट्री फार्म त्यांनी सुरू केलेला आहे। त्यामध्ये विविध प्रजातीच्या त्यांनी कोंबड्या ठेवलेल्या आहेत। तर बघूया त्या कोंबड्यांचं नियोजन कशा प्रकारचं केलेलं आहे आणि ही पोल्ट्री कशी आहे। मित्रांनो नमस्कार मित्रांनो, प्रोशक्ती ॲग्रो फार्म मुक्काम पोस्ट कामती मोहोळ या ठिकाणी आमच्या फार्मवरती विशेष स्पेशल व्हरायटी ब्लॅक ॲस्ट्रोलॅब जातीची कोंबडी जो काही आपल्याकडे पॅरेंट शेड आहे त्यामधून आपल्याला जे काही चिक्स निघतात ते थोड्या दिवसानंतर आपल्याकडे चालू होणारे ब्रीडिंगचे चिक्स, अंडी आणि स्पेशल नर यांची क्वालिटीज, त्यासोबत आपल्याकडे असणारे टर्की, गिनेफॉल आणि फॅन्सी जातीची कोंबडीची पिल्लं, तसेच मस्क्युडक्स, व्हाईट पेकिन आणि इंडियन रनर या प्रजातीचे बदक हे आपल्या फार्मवरती आपल्याला भेटतील। हा जो 5 ते 6 गुंठ्याचा आपण कंपाऊंड केलेला भाग आहे तो मोठे पक्षी, कोंबड्या, बदक, टर्की, गिनेफॉल, गीज म्हणजेच राजहंस यांना मुक्त संचार करण्यासाठी एक 5 ते 6 गुंठ्याचं कंपाऊंड करून घेतलेलं आहे। यामध्ये पक्ष्यांना चारा, पाणी आणि रेस्ट करण्यासाठी झाडं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आत्ता जे लावलेली झाडं आहेत हे भविष्यात त्यांना सावलीसाठी, हा शेवगा जो आहे यांचं नॅचरल फीडिंग होते। यांच्या फुलांपासून पडणारं खाद्य, त्यानंतर हे जे तुती आहेत ह्याची पडणारी फळं यापासून मिळणारं नॅचरल फीडिंग आणि पाण्याचं व्यवस्थापन ह्या आपल्या प्रोशक्ती ॲग्रो फार्म या पोल्ट्री फार्मवरती आपण 25 बाय 50चा जो काही शेड आहे यामध्ये 5 कप्पे केले आहेत, ज्यामध्ये आपण 2 कप्प्यांमध्ये ब्रूडिंग करतो आहे। त्यामध्ये आपले चिक्स जे आहेत, टर्की आहेत, गिनीफॉल आहेत, त्यानंतर ब्लॅक ॲस्ट्रोलॅबचे चिक्स आहेत। ह्या ब्रूडिंग केल्यानंतर जे बाकीचे जे कप्पे आहेत त्यामध्ये 10 बाय 20 अशा पद्धतीने आपण त्यांचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये व्हाईट पेकिन, मस्क्यू, ब्लॅक ॲस्ट्रोलॅब आणि फॅन्सी या प्रजातींच्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे कप्पे करून ठेवले आहेत। तर चला आपण बघूयात तर त्या कप्प्यांमध्ये आपण त्यांचं कसं नियोजन केलेलं आहे। तर घरगुती मिळणाऱ्या साधनांमधून आपण या पोल्ट्री फार्मचं नियोजन, प्रोशक्ती ॲग्रो फार्म आपल्या पोल्ट्री फार्मचं नियोजन केलं आहे। त्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या शेतातून किंवा घरातून मिळणारे हे पोती जे आहेत त्यापासून आपण हे बनवलेलं आहे। तर पाहूया आतमध्ये आपण नियोजन कसं केलेलं आहे। पहिला जो सेक्शन आहे या सेक्शनमध्ये आपण चिक्सचं ब्रीडिंग करतो आहे। तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जे फॅन्सीचे जे चिक्स आहेत, हे टर्कीचे चिक्स आहेत। आता हे 15 दिवसाचे आहेत, 15 दिवसाचे हे चिक्स आहेत। यांची ब्रूडिंग कंप्लीट झालेली आहे, परंतु गारव्यामुळे थोडंसं आपण ठेवलेलं आहे। इथून पाहू शकता या ठिकाणी पाण्याचं नियोजन आहे, यात फिडिंग होतं आहे आणि ह्या बल्पामार्फत त्यांना ब्रूडिंग मिळतं आहे। तर अशाच पद्धतीने इकडे एक फॅन्सीची ही बॅच आपण थोडीशी छोटी घेतलेली आहे। तर हे फॅन्सी प्रजातीचे कोंबडीचे जे पिल्लं आहेत यांची ब्रूडिंग चालू आहे। यांनाही सेम पद्धतीने ब्रूडिंग आणि फिडिंग होत आहे। तर ह्या पिल्लांचं पूर्ण फिडिंग आणि वन डे ब्रूडिंग नंतर वॅक्सिनेशन जे होतं 7, 14, 21 लसोटा, गंभोरा आणि डबल डोस लसोटा हे पूर्ण वॅक्सिनेशन झाल्यानंतर, पूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपण याच पक्ष्यांना सेकंड सेक्शनमध्ये आपण शिफ्ट करतो। तर दुसऱ्या पार्टिशनमध्ये आपण पक्ष्यांसाठी हे फिडिंगसाठी आणि ड्रिंकिंगसाठी व्यवस्था जी केली आहे, जो यामध्ये पक्षी खाद्य खाल्ल्यानंतर यात पाणी पितो आणि आराम करतो, यासाठी हे आपण इथं व्यवस्था केली आहे। तर आपण थर्ड पार्टिशनमध्ये जातो आहे, जिथं तिसऱ्या कप्प्यामध्ये आपण दुसऱ्या पक्ष्यांचं नियोजन केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपण बदकांचं नियोजन केलेलं आहे। तर हे मस्क्युडक्स या प्रजातीचे बदक आहेत आणि काही इंडियन रनर हे बदक आहेत। तर यांचंही अशाच पद्धतीने आपण फिडिंग आणि ड्रिंकिंगची व्यवस्था केलेली आहे। तर या बदकांची जी साईज आहे, हे बदक जे दिसत आहेत तर उत्कृष्ट अशी वाढ झालेली आहे यांची। या आपल्या 10 बाय 20च्या पार्टिशनमध्ये आपण बदकांचं नियोजन केलं आहे, ज्यामध्ये आपल्याकडे मस्क्युडक्स आणि इंडियन रनर हे जे 2 प्रजातीचे बदक आहेत यांच्यासाठी आपण इथं नियोजन केलं आहे। हा जो आहे आपल्याकडे हा इंडियन रनर प्रजातीचा बदक आहे, जो आपल्याकडे देशी म्हणून ओळखला जातो, देशी बदक। आणि हा आहे मस्क्युडक्स, जो अंड्यांसाठी आणि स्वतः अंड्यांपासून पिल्लं काढण्यासाठी याच्या खास वैशिष्ट्यासाठी हा ओळखला जातो। बघू शकता की हे फक्त 1.5 महिन्याचे बदक आहेत आपल्याकडे। तर यांची वाढ ही उत्कृष्ट अशी झालेली आहे आणि यांचं नियोजन आणि फिडिंग याच्यामुळे अशा क्वालिटीची
ही तुम्हाला बघायला मिळणारी बदक आहेत. तर आपण चौथ्या पार्टिशनमध्ये येतोय, ज्यामध्ये आपण ब्लॅक ॲस्ट्रोलब प्रजातीचे नर हे आपल्या पॅरेंट शेडमधून शॉर्टिंग करून ठेवलेले आहेत. तर यांचंही अशाच प्रकारे फीडिंग आणि ड्रिंकिंगसाठी व्यवस्था केलेली आहे आपण. तर तुम्ही पाहू शकता की नर हा शॉर्टिंग करून ठेवणं खूप गरजेचं आहे. पॅरेंट शेडमध्ये जो एक्स्ट्रा नर होता आपला, तो आपण काढून ह्या 10x20च्या सेपरेट कप्प्यात ठेवलेला आहे. तर यामुळे यांचं नियोजन असं होतं की फिडिंग आणि ड्रिंकिंग व्यवस्थित होत असल्यामुळे यांची वाढ भरपूर होते. आणि ह्यांचं वजन हे 1.5 किलो असलं तरी 2 ते 2.5 किलोपर्यंत हा नर ह्यांचं वजन आरामात होऊन जाईल. आपण आलो आहोत आता 5व्या सेक्शनमध्ये. जे माझ्या हातात दिसत आहे तो हा आसिल फायटर ब्रह्मा. तर यांचं नियोजन आपण या 5व्या कप्प्यामध्ये केलं आहे. तर यासोबत आपण इकडं ठेवलेले जे गिन्या फाऊल, जे तुम्ही पाहू शकता, टर्की, गिन्या फाऊल आणि नेकेड नेक यांचं या ठिकाणी ब्रूडिंग चालू आहे. पण यासोबतच या ठिकाणी आपण आसिल फायटर आणि ब्रह्मा यांचंही नियोजन केलेलं आहे. आपलं सुरुवातीला केलेला 20x30चा शेड आहे, ज्यामध्ये आपण ब्लॅक ॲस्ट्रोलब या कोंबडीचं नियोजन पॅरेंट शेडसाठी नियोजन केलेलं आहे. तर या कोंबडीची विशिष्टता म्हणजे की 280 ते 300 अंडे तर ही कोंबडी देते. तर या पॅरेंट शेडमधून आपण अंडे आणि त्या अंड्यांपासून चिक्स याचं उत्पादन घेणार आहे. ह्या पूर्ण ज्या कोंबड्या दिसत आहेत तर ह्या ब्लॅक ॲस्ट्रोलब प्रजातीच्या कोंबड्या आहेत, ज्या वर्षाकाठी 280 ते 300 अंडी देत आहेत. त्या अंड्यामुळं शेतकऱ्यांसाठी जो फायदेशीर उत्पन्नाचा सोर्स ठरत आहे. आणि या अंड्यांच्या प्रमाणामुळं एक विशिष्ट असा पैशाचा किंवा इन्कमचा सोर्स निर्माण होत असल्यामुळं ब्लॅक ॲस्ट्रोलब ही कोंबडी ही उत्पन्नासाठी आणि कुक्कुटपालनासाठी फायदेशीर ठरत आहे. आपल्याकडे टर्की आणि गीज, जे राजहंस म्हणून आपण ओळखले जातो, हेही भेटतात. तर राजहंस हे आमच्याकडे पोल्ट्री फार्मवरती संरक्षणासाठी जो काही आपल्याकडे विंचू, काटा, साप म्हणा यांच्यापासून संरक्षणासाठी हा गीज राजहंस वापरला जातो. हे आमचा प्रोशक्ती ॲग्रो फार्म कामती खुर्द सोलापूर मंगळवेढा रोडवरती आहे. आणि इथं आम्ही 2 शेडमध्ये ह्या विविध पक्ष्यांचं पालन करतो आहे. आणि हे सर्व पक्ष्यांची देखभाल माझी 2 मुलं करतात. माझ्या मुलाचा नंबर 9673716722 आहे आणि त्या नंबरवर आपण संपर्क साधू शकताय. याच्या आपल्याला पाळण्यासाठी छोटे मोठे सर्व पक्षी उपलब्ध आहेत. आपल्याकडे फॅन्सी कोंबडी, ब्लॅक ॲस्ट्रोलब कोंबडी आणि टर्की पक्षी, परत गिनेफॉल आणि 3 जातीचे बदक आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.